मुलंही आपल्याला ऐकून घेतात, आपल्याला समजून घेतात आणि स्वतःच्या चुका सुधारायला लागतात. मुलांना ना आपल्या प्रतिक्रिया नको असतात, आपले रिॲक्शन नको असते, आपला रिस्पॉन्स हवा असतो. आपण त्यांना समजून घेणं हवं असतं. पण त्याऐवजी जर आपण मुलांवर ओरडलो, त्यांच्यावर चिडचिड केली ना, तर मुलंसुद्धा रागीट होतात. मुलंसुद्धा चिडचिड करायला लागतात, रागाने मोठ्याने ओरडायला लागतात. आपल्या झालेल्या चुका मुलं लपवायला लागतात. मुलं आपल्याबरोबर खोटं बोलायला लागतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर पालक म्हणून आपण संयमी राहणं, आपण शांत राहणं आणि आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं. हीच तर पालकत्वाची खरी शक्ती आहे आणि ती आपण पालकांनी कायम जागृत ठेवायला हवी. ती शक्ती वापरून आपण मुलांना घडवायला हवं, तरच मुलांवर चांगले संस्कार होणार आहेत. आपण जर शांतपणे परिस्थिती हाताळली तर मुलांना शांत बोलण्याची, शांतपणे परिस्थिती हाताळण्याची सवय लागणार आहे. पण आपणच जर चिडचिड करत राहिलो, ओरडत राहिलो, तर मुलंही तेच शिकणार आहेत. आपल्याला जर मुलांना रागावर कंट्रोल ठेवायला शिकवायचं असेल तर आपण तो रागावर कंट्रोल ठेवायला हवा. तो कसा ठेवतात हे मुलांना आपल्या आचरणातून दाखवायला हवं. तर मुलं स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवणार आहेत. स्वतः शांत राहायला, कुठलीही परिस्थिती शांतपणे हाताळायला, झालेल्या गोष्टींवर डिस्कस करून शांतपणे बोलायला मुलं शिकणार आहेत.